श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. तुम्ही कितीही मेहनत करत असाल पण यश तुमच्यापासून वारंवार दूर जात आहे का? घरात सतत अडचणी येत आहेत का? काम होत होत शेवटच्या क्षणी बिघडते का? पैसा येतो पण टिकत नाही का? आणि सर्वात महत्त्वाचं, कधी तुम्हाला असं वाटलं आहे का की कोणीतरी अदृश्य शक्ती तुमच्या यशाच्या मार्गात अडथळे निर्माण करत आहे? तर जर तुमचं उत्तर असेल हो, तर आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज मी तुम्हाला स्वामी समर्थांचा असा एक प्रभावशाली मंत्र सांगणार आहे, जो तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर करेल आणि तुम्हाला सुख, शांती, समृद्धी आणि यशाच्या मार्गावर नेईल. ज्याबद्दल अनेक स्वामी भक्तांना विश्वास आहे की या मंत्राचा नियमित जपाने त्यांच्या जीवनातील अनेक अडथळे दूर झाले. आणि विशेष म्हणजे या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी बहुतेक लोकांना माहिती नसते आणि त्यामुळे त्यांचा मंत्रजप असूनही अपेक्षित फळ मिळत नाही. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटीची माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरू शकते. चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वामी समर्थ महाराजांनी नेहमी सांगितले की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी समर्थ महाराजांचे हे वाक्य ऐकले की कुठंतरी क्षणभर आपल्याला आराम मिळतो. हे केवळ शब्द नाहीत, तर लाखो भक्तांच्या जीवनाला दिशा देणारा विश्वास आहे. जेव्हा मनुष्य संकटात असतो तेव्हा त्यांच्याकडे दोनच मार्ग असतात. एक म्हणजे चिंता आणि दुसरा म्हणजे ईश्वरांवरचा विश्वास. ज्यांनी विश्वासाचा मार्ग निवडला त्यांच्या जीवनात अनेक चमत्कार घडल्याचे अनुभव आपण ऐकतो. आज आपण ज्या मंत्राबद्दल जाणून घेणार आहोत तो मंत्र आहे श्री स्वामी समर्थ. होय, हाच मंत्र. होय, हा मंत्र दिसायला अत्यंत लहान आहे, परंतु भक्ती आणि श्रद्धेने जप केल्यास त्यांची शक्ती अनंत मानली जाते. अनेक भक्त दररोज 11, 21, 108 किंवा 1008 वेळा या मंत्राचा जप करतात. त्यांचा अनुभव असा असतो की मनातील भीती कमी होते, नकारात्मक विचार दूर होतात, आत्मविश्वास वाढतो आणि निर्णय घेण्याची क्षमता मजबूत होते. मित्रांनो, यश मिळविण्यासाठी केवळ नशीब पुरेसं नसतं, तर शांत मन, योग्य विचार आणि सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक असतात. आणि मंत्रजप माणसाच्या मनाला हीच शक्ती देतो. आता जाणून घेऊया हा मंत्र जपण्याची योग्य पद्धत. सकाळी स्नान करून स्वामीच्या प्रतिमेसमोर बसा. एक दिवा लावा. स्वामींच्या चरणी फूल, अक्षदा अर्पण करा. मन शांत करा आणि पूर्ण श्रद्धेने मंत्रजप सुरू करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. मंत्र जपत असताना मन दुसरीकडे जाऊ देऊ नका. स्वामींचे स्मरण करा. आपली इच्छा मनात सांगा आणि स्वतःला स्वामीच्या चरणी समर्पित करा. मित्रांनो, अनेक लोक विचार करतात, मंत्र जपण्यानंतर किती दिवसात परिणाम दिसतो? याचे उत्तर प्रत्येकासाठी वेगळे असू शकते. कारण स्वामीवरचा विश्वास, श्रद्धा आणि सातत्य यावर सर्व काही अवलंबून असते. काहींना काही दिवसात सकारात्मक बदल जाणवतात, तर काहींना थोड्या अधिक वेळ लागू शकतो. पण एक गोष्ट नक्की, मंत्रजप कधीही वाया जात नाही. तो मनाला स्थिर करतो आणि योग्य दिशेने पुढे जाण्याची शक्ती देतो.
आता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेली महत्त्वाची गोष्ट. अनेक लोक मंत्र तर जपतात, पण त्यांच्या मनात शंका असते, खरंच काही होईल का? ही शंका मंत्राच्या प्रभावात सर्वात मोठा अडथळा निर्माण करते किंवा अडथळा बनते. म्हणून मंत्र जप करताना पूर्ण श्रद्धा ठेवा, स्वामींवर विश्वास ठेवा आणि आपल्या प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवा. कारण स्वामी समर्थ म्हणतात, अशक्यही शक्य करतील स्वामी. जर तुम्ही मनापासून श्रद्धा ठेवली तर यशाचा मार्ग नक्कीच खुला होईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. इतर स्वामी भक्तांपर्यंत आपला हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा, कारण की प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि स्वामी समर्थांचा जप करत राहा, स्वामी सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.